हे बघा मिसेस बेलसरे, एक आई म्हणून मी तुमची काळजी अगदीच समजू शकते, पण तुम्हाला वाटतंय तसं तारिणीने खरंच काही केलं नाहीये. ट्रस्ट मी. अहो पण मग तिची ही अवस्था कशी झाली? हा, का ती खोटं बोलते असं म्हणायचंय तुला? नाही नाही, ती अजिबात खोटं बोलत नाहीये. मी तिला कामं सांगितली, पण मी तिला एकटीला कामं नाही सांगितली. मी तिला आणि ईशाला दोघींना कामं वाटून दिली होती. आणि मला हेही मान्य आहे की तिला काम करायची सवय नाहीये, त्याच्यामुळे तिला थोडा त्रास होतोय. पण हळूहळू होईल सवय. त्यासाठी सुरुवात तर करावी लागेल ना. मला चांगलंच कळतंय, सूड उगवतेस तू, सूड. हे असं गोड गोड बोलून ना तू मला बसवू शकत नाहीस. बेलसरेंच्या घरात कामं करावी लागली आहेत ना तुला, त्याचा सूड उगवतेस. बघितलं, निशीला म्हणून हाताखाली राबवून घेते ती मोलकरणीसारखं. फक्त निश्चिताला काम सांगितलं नाहीये, घरातल्या प्रत्येकाला काम सांगितलंय. इनफॅक्ट मला सुद्धा काम सांगितलंय, आणि त्यात काय हरकत आहे? अरे देवा, तुम्ही सुद्धा? हो, आजचा स्वयंपाक मी करणार आहे. अहो काय कौशिकी ताई, एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकीण आहात तुम्ही, हिचं काय ऐकताय? मी MNNची CEO असले तरी सगळ्यात पहिले मी या कुटुंबाचा भाग आहे, या कुटुंबाची सदस्य आहे. आणि स्वतःच्याच घरात काम करायला कसली लाज आली आहे? ती प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने केली पाहिजे. आय एम व्हेरी शुअर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात कामं करतच असाल ना. आणि निशीची आई, खांडेकरांच्या घरची मोठी सून म्हणून तुम्हाला सांगते, निशीचं आता लग्न झालंय, तिचा हा संसार आहे. आणि मला मान्य आहे तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे. प्रत्येक आईचं तिच्या मुलीवर प्रेम असतंच. पण मुलीच्या आईने मुलीच्या संसारात फार लक्ष घालू नये असं म्हणतात. तिला स्वतःची जबाबदारी घेऊ देत ना. तिला स्वतःच्या गोष्टी स्वतः सांभाळायला शिकायला हवं. नाहीतर तिचं या घरातल्या माणसांबरोबर नातं कसं तयार होणार? त्यामुळे निशी, इथून पुढे तुला कुठलेही प्रश्न असतील, काहीही प्रॉब्लेम असेल, तरी तुझे तू सॉल्व्ह कर. आणि निश्चिता, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आईला त्रास नको देऊ सगळं. तू विचार कर, या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या आईला किती त्रास झाला असेल. आणि तुला जर काही बोलायचंच असेल तर आम्ही सगळे आहोत ना घरी, आमच्याशी बोल. मिसेस बेलसरे, तुमच्या मुलीवर अन्याय होणार नाही हा शब्द आहे माझा. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. माफ करा कौशिकी ताई, नाही म्हणजे मुलीच्या काळजीपोटी जरा जास्तच बोलून गेले मी. पण तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता. चुकलंच माझं. हं, पद्मिनी ताई, चुकलं माझं. नाही नाही, दॅट इज ॲब्सोल्युटली ओके मिसेस बेलसरे. आणि निशिता, आता स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायला शिक. तू प्रत्येक गोष्टीसाठी आईवर डिपेंडेंट राहिलीस, आईला कंप्लेंट करत राहिलीस तर कसं चालेल सांग मला. तुला एक स्वावलंबी स्त्री म्हणून घडायचंय ना, त्यासाठी तुला स्वतः निर्णय घ्यावे लागतील.